चला टीम मिलनचे ऑनर अकबर भाई. हेड्स एंड टेल सिटीज. चला 5-5 ओवर का मैच रहेगा. डिसीजन बताना आपका बैटिंग है या फिल्डिंग है. चला थँक्यू सर्व मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार. चला चला एस के पी लोण्या संघटने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग इथे केलेली आहे. चला हे जे टी शर्ट आहेत कॅमेरामॅन आमच्या कॅमेऱ्यासमोर प्लीज बच्चे लोग थोड़ा साइड हो जाओ. हे जे असे सुंदरसे टी शर्ट आपण पाहतोय चमचमीत टी शर्ट नगरसेविका चषक 2025 सीझन 6चे सर्व टीमला येणाऱ्या सर्व टीमला इथे टी शर्ट देण्यात येत आहेत. अप्रतिम असे सुंदर टी शर्ट आपण पाहतोय. चला मी दोनों कैप्टन अकबर भाई आपसे निवेदन है. अकबर भाई आ जाइए. टॉस आपने जीता है. 5 ओवर का ये मुकाबला है. जैसे कि आप मैच देख रहे हो कि इस मैच में 90 रन भी बन रहे 70 रन भी बन रहे. आपकी क्या राय रहेगी कि आपके कौन से प्लेयर है जो 5 ओवर में सबसे ज़्यादा रन बनाएंगे. किससे आपको ज़्यादा उम्मीद है. ऐसे तो सब में उम्मीद है. क्या टारगेट रहेगा 5 ओवर में कितने रन बनाओगे आप. मैं अभी तो कुछ बता नहीं सकता. मैडम बोल रहे 100 रन. चला टीम मिलन से येते हमारे ऑनर अकबर भाई है. अकबर भाई सबसे पहले कैसा लग रहा है इस प्रतियोगिता के बारे में और आयोजक और श्रीकला पिल्ले मैडम जी के बारे में आप क्या कहना चाहोगे. बहुत अच्छा प्रोग्राम है ये. मतलब बहुत अच्छा क्रिकेट हो रहा है और उम्मीद है कि बहुत अच्छा होगा. मैडम की तरफ से बहुत अच्छा पूरा मैनेजमेंट किया हुआ है. थैंक यू. और आपकी फील्डिंग है क्या कहना चाहोगे कि 5 ओवर में ज़्यादा से ज़्यादा सामने वाली टीम को कितने रनों तक आप बनाना पाओगे. हेलो 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 कितने रन पर रोकना चाहोगे सामने वाली टीम को. कोशिश रहेगी कि 6 के एवरेज से 36. चलो ठीक है. ऑल द बेस्ट दोनों टीम को यहाँ पर ऑल द बेस्ट कहना चाहूंगा. दूसरा मुकाबला रहेगा भाई SKP 11 और टीम मिलन के बीच में. 5 ओवर का सामना रहेगा. देखते रहिए कहीं जाइएगा मत. नगर सेविका चषक सीजन 6 2025.
हॅलो हॅलो. अनिकेतच्या बॅटमधनं हाय देखील सुंदर स्ट्रोक. खेळाडू आहे तिथे. भाई जितने भी लोग उधर बाजू में बैठे भाई जिम के इधर से उठ जाओ. भाई ओ भाई जितने भी लोग उधर से पीछे आ जाओ, पीछे चले जाओ. थैंक यू भाई. भाई पीछे पीछे जाना है. पीछे आ जाओ पीछे. सचिन भाई ते जिमचे इथं माणसं बसले तर प्लीज मैदान के अंदर बैठे उतने लोग सब बाहर जाना है. यहाँ पर मैच चालू है, लाइव क्रिकेट है. वे ब्लैक टी शर्ट
सेविका चषक सीझन 6 2025 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहेत नगरसेविका चषक प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण ही प्रतियोगिता पाहतोय. झेद पुढील नवीन गोलंदाज येतोय. झेद एक लेफ्टी एक अनुभवी असा गोलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू झेदला आपला पाहतोय. बाईचा इशारा पंचा यांचा आहेत ना. संजय जाधव आमचे पंच, स्क्वेअर पंचाला आपण पाहतोय ते आझम. पुन्हा एकदा पुढे सरकवून गेला. कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू येतोय. दानिश एकच धावाने ते संतोष. आता चांगलं क्रिकेट इथं म्हणावं लागेल, शांत क्रिकेट. हे गोलंदाजी उच्च दर्जाची होती, चांगल्या प्रमाणाची गोलंदाजी आपण पाहतोय. आपण पाहू शकता इथे चेतन जाधव, सचिन शिंदे, मिलिंद वाडेकर यांना. शैलू विश्वकर्मा जिकडे पण असतील तर स्टेज जवळ यायचंय. शैलू विश्वकर्मा, माझा आवाज येत असेल तर शैलू विश्वकर्मा आपण स्टेज जवळ यायचंय. चेतन जाधव आपल्याला बोलवतात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय. फिल्डिंग टीमला आपण पाहिलं तर इथं घरेलू टीम आहे. वॉर्ड क्रमांक 27 एक चांगली टीम आहे. हरमान आपण पाहतोय, एका बाजूला केप पाहतोय, एका बाजूला दानिशला, अफरीदी, असे भरपूर हे सर्व खेळाडू. सादिक पुन्हा एकदा पुढे सरकवून दिले. कोणी खेळाडू तिथे नाहीये. खेळाडूच्या मधून चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. गुल्लू मुन्नू, शुभम बोल दो ना सीधा. शुभम नाम है उसका. शुभम शुभम शुभम. पहिलाच बॉल शुभमचा हलक्यातने खेळलाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. एक ही बॉलर के बहुत सारे नाम है, गुन्नू मुन्नू, आखिर में शुभम नाम याद है. पहिला चेंडू अतिशय चांगला आहे. एकच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 रन्स. येणाऱ्या 22 आणि 23 तारखेला भगतसिंगनगर प्रीमियर लीग धमाका लीग इथे आगमन होईल. भगतसिंग प्रीमियर लीग ही पहिलं पर्व आपण पाहणार आहात याच मैदानावरती, याच खेळपट्टीवरती. प्रोलिंग स्पोर्ट्सच्याच माध्यमातून ती प्रतियोगिता आपण पाहणार आहात येणाऱ्या 22 आणि 23 फेब्रुवारीला. 10 तारखेला या प्रतियोगितेचं ऑक्शन होईल. प्लेयर ऑक्शन केले जातील 10 तारखेला आणि ऑक्शन हे देखील आपण पाहणार आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह ऑक्शन ही केले जातील. अप्रतिम स्ट्रोक, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लॉंग अपच्या दिशेने खेळाडू आहे. कार्पेटच्या साहाय्याने एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. उच्च दर्जाची अशी गोलंदाजी आपण पाहतोय टीम मिलन यांच्याकडनं. टीमचे ऑनर आहे देखील अकबर भाई. आपण त्यांना पाहतोय नाणेफेकीसाठी आले होते. त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी कॉल केले. कॉल जरूर हरले, टॉस हरलेत, पण इथे त्यांची जी टीम आहे इथे चांगलं परफॉर्मन्स करत असताना थोडंसं दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र दिशा भटकलाय शुभम. व्हाईट बॉल नाही ते एक धाव अजून एक ऍड होतोय. टीमची धाव संख्या होते 1च्या मदतीने. ...24 रन. चोवीस धावा. ओहो, जबरदस्त चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने थोडीशी उसळ घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन
ये बच्चा है फुटबॉल कौन खेल रहा है? ये फुटबॉलर बाहर जाओ। क्रिकेटर बनो यार। सेक्टर जसं या प्रतियोगितामध्ये सांगण्यात आले होते की फक्त वॉर्ड क्रमांक 57चेच खेळाडू आपण पाहू शकता। जर का 57च्या बाहेर कोणी खेळाडू असला तर त्या टीमला डिस्क्वालिफाय केले जाईल। वॉर्ड क्रमांक 57चेच खेळाडू आपल्याला खेळण्यात मिळतील। एक बार फिर से मैं कहना चाहूंगा कि सिर्फ वार्ड क्रमांक 57 के खिलाड़ी खेल सकते हैं इस प्रतियोगिता में। अगर कोई खिलाड़ी वार्ड क्रमांक 57 का है तो इस प्रतियोगिता में खेल सकता है। अगर कोई भी दूसरा खिलाड़ी रहेगा वार्ड का तो वो नहीं खेल सकता। सेक्टर इधर आ जाओ, पहले वहां मत जाओ, इधर आओ। चला नवीन बॅट्समन नाव सांगायचंय। SKP 11 नवीन बॅट्समनचं नाव सांगायचंय। चला पहिल्याच बॉल वरती ते करण बाद होतोय। चला शैलू विश्वकर्मा यांचं इथे आगमन झाले। थॉमस विनंती असेल शैलू विश्वकर्मा आपण बसायचंय। थॉमस हो जबरदस्त स्ट्रोक, स्टेप आउट करून मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे। आधी एकच धाव, चांगलं क्रिकेट आतापर्यंत शांत इथे क्रिकेट आपण पाहतोय, पण तशा प्रकारची उच्च दर्जाची इथे गोलंदाजी झालेली आहे। एका बाजूला आपण गोलंदाजी म्हणजे आपण पाहिलं तर झेदला पाहिले, शुभमला पाहिले, आता अरमान येतो शेवटचा षटक घेऊन। टीमची धावसंख्येचा जर का विचार केला तर 35 बरोबर 25 क्षमा करा 25 रन्स, 4 षटक संपलेत आणि 25 धावा झाल्या धाव फलकावरती। या प्रतियोगितेमध्ये सर्वाधिक स्कोर आपण पाहिला तर हायफाय 11 या संघाचा आहे। 94 धावा त्यांनी बनवल्यात। पहिलाच बॉल फ्लाइटेड बॉल, शायद गेंदबाज को लगा कि बैट्समैन शायद ही पीछे खड़ा विकेट कीपर से, इतनी गेंद वो बाहर गई। नो बॉल यहां पर अंपायर का डिसीजन। चला पहिला चेंडू इथे खूप बाहेर टाकले अरमानचा आणि पुढील संधी आहे ती म्हणजे फ्री हिटची। चला पहिलाच बॉल न दिलाय, पुढचा बॉल असेल फ्री हिटचा।
पुन्हा एकदा पुढे सरकावून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल नाही ते फ्री हिट्सचा बॉलची जी संधी होती चुकली. एक बॉल झालाय ते. अजूनही 5 चेंडू शेष आहे. टीमची धावसंख्येचा विचार केला 27 धावा झाल्या धापलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॉलिंग प्रॅक्टिस आणि विकेट किपिंगची प्रॅक्टिस होते. बराच काळ इथं आपण क्रिकेटपासून लांब होतो. वॉर्ड क्रमांक 27च्या वतीने सर्व रहिवाशांना ते क्रिकेटमध्ये ह्या प्रतियोगिता म्हणजे खेळण्याचा एक सोनेरा मौका मिळतो. चांगला बॉल. थोडंसं शांत इथे क्रिकेट वातावरण थोडंसं शांत आहे कारण चौकार षटकार लागत नाहीये. फर्स्ट हाफमध्ये आपण पाहिले तर खूप चांगल्या मॅचेस झालेत. आपण चौकार षटकाराचा पाऊस देखील पाहिलेला आहे. हाय देखील चेंडू मला असं वाटते पव्या पंचाचा निर्णय आतापर्यंत आलेला नाहीये. लेग बायचा इशारा आमचे पंच सुनील जाधव यांचा. आपण स्क्वेअर लेग पंचाला आपण पाहतोय तर आजम तिथे स्क्वेअर लेगची पंचांची भूमिका आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट. टीम मिलनचं एक चांगली बॉलिंग एफर्ट आपण पाहिलं या नगरसेविका चषकमध्ये. आणि ह्या प्रतियोगिता सीझन 6 मध्ये एक नवीन चेहरेही देखील आपल्याला पाहण्यात येतात. वॉर्ड क्रमांक 27च्या वतीने या शिवजयंती आयोजित महोत्सवामध्ये नगरसेविका चषक सीझन 6 ही स्पर्धा. आजचा ह्या स्पर्धेचा पहिला दिवस प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण ह्या प्रतियोगितेला पाहतोय. चला 5 षटक संपलेत आणि 5 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 29 आणि 30 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी टीम मिलन यांना. डीजे
भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 57 छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव त्यानिमित्ताने नगरसेविका चषक 2025 प्रमुख आदरसंध माननीय आमदार सौविद्याताई ठाकूर या कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका श्रीकला पिल्ले मॅडम, त्याचप्रमाणे बॉल द्या बॉल सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंचे भाई विनंती हार्दिक असेल बॉल हार्दिक फाड़ के स्वागत। देना है, विकास कचरा अंदर जाएगा। कचरा जेब में रखिए। विनंती असेल की बॉल जेव्हा आपण मैदानामध्ये फेकतात तर फाडून द्यायचं आहे स्टिकर, जेणेकरून मैदानामध्ये कचरा होणार नाही। धन्यवाद। 4 धावा बनवायच्यात। ओए ए लड़का बाहर आ जा, ए लड़के सब लोग बाहर जाइए, कोई भी मैदान में नहीं बैठना है। पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा बॉलच्या डीप पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू फरार होतोय। 4 धावांचे डिचावकार आणि अशा प्रकारे